अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण असलेल्या तिवसा येथील बस स्थानक मुख्यालय असल्याने जिल्हा अथवा इतर गावी जाण्यासाठी येथूनच बस सुविधा आहे। मात्र या बस स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून बस स्थानकाच्या आतील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे। त्यात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचले जाते, तर या खड्ड्यांमुळे बस स्थानकात बस आणण्यासाठी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच या बस स्थानकाच्या आतमध्ये रात्रीच्या वेळी बस न नेता बस स्थानकाच्या बाहेरच प्रवाशांना उतरवून बस निघून जाते। त्यामुळे रात्रीच्या वेळी बस आतमध्ये नेण्यात याव्या। रात्रीच्या वेळी या बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस ड्युटीवर असावा, तसेच ग्रामीण भागातील बंद झालेल्या बसेस पुन्हा सुरू करण्यात याव्यात याकरिता निवेदन देण्यात आले व याची दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव प्राध्यापक सुधीर वानखडे, सम्यक हगवणे, सतीश यावले, संदीप दहाट, राहुल मनोहर, पिंटू बनसोड, आशिष गोडबोले यासह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।